साल 1660 अफजल खानाच्या मृत्यूच्या संतापाने वेड्या झालेल्या आदिलशहाने आता एक असा महाभयंकर आणि क्रूर सरदार स्वराज्यावर पाठवला ज्याने प्रत्यक्ष शिवरायांचा जीव धोक्यात आणला। तो मृत्यूचा सौदागर होता, कर्नूलचा सुभेदार सिद्दी जोहर। सिद्दी जोहर हा अफजल खानासारखा फक्त गर्विष्ठ नव्हता, तर तो अत्यंत जिद्दी आणि शिस्तबद्ध होता। त्याच्या सोबत होती 40,000ची अवाढव्य फौज आणि तोफखान्यांची भयंकर ताकद। जसा एखादा अजगर आपल्या शिकारीला चारही बाजूंनी विळखा घालतो, अगदी तसाच सिद्दी जोहरने आपल्या 40,000 सैन्यासह शिवरायांच्या पन्हाळगडाला महाभयंकर वेढा घातला। हा वेढा काही दिवसांचा किंवा आठवड्यांचा नव्हता। 1 महिना, 2 महिने, 3 महिने उलटले, पण सिद्दी जोहर गडाखालून इंचही हल्ला नाही। त्याने पन्हाळगडाची पूर्ण नाकेबंदी केली होती। गडावर एक मुंगीही जाऊ शकणार नाही इतका साक्षात मृत्यूचा पहारा त्याने गडाभोवती लावला होता। आणि त्यातच निसर्गानेही आपली क्रूर परीक्षा घेण्यास सुरुवात केली। सह्याद्रीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली। इकडे गडावरची परिस्थिती अत्यंत भयानक होत चालली होती। अन्नाची कोठारे रिकामी होऊ लागली होती। गडावर फक्त काही हजार मावळे होते आणि खाली 40,000चा पहारा। अशा वेळी गडाचे दरवाजे उघडून थेट युद्ध करणे म्हणजे स्वतःहून मृत्यूच्या खड्ड्यात उडी मारण्यासारखे होते। तलवारीने आणि ताकदीने हा वेढा तोडणे आता पूर्णपणे अशक्य झाले होते। स्वराज्यावर आणि प्रत्यक्ष शिवरायांवर आजवरचे सर्वात मोठे संकट कोसळले होते। पण जेव्हा तलवारीची धार कमी पडते तेव्हा सह्याद्रीचा वाघ आपल्या तीक्ष्ण बुद्धीने शिकार करतो। शिवाजी महाराजांनी एक असा भन्नाट आणि खतरनाक डाव टाकला ज्याचा विचार सिद्दी जोहरने स्वप्नातही केला नसेल। महाराजांनी अत्यंत गुप्तपणे सिद्दी जोहरला एक निरोप पाठवला। सिद्दी साहेब, आम्ही तुमच्या वेढ्याला कंटाळलो आहोत। आता आमच्या नाईलाज झाला आहे। उद्या सकाळी आम्ही स्वतः गडावरून खाली येऊन तुम्हाला शरण येत आहोत। हा निरोप सिद्दी जोहरच्या तंबूत पोहोचला आणि त्या क्रूर राक्षसाचा अहंकार गगनाला भिडला। शेवटी शिवाजीने माझ्या समोर गुडघे टेकले। या भ्रमात सिद्दी जोहर पार आंधळा झाला। 5 महिने पावसाने आणि चिखलाने वैतागलेल्या त्याच्या सैनिकांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांनी आनंदाने वेढ्यावरची कडक शिस्त सोडून दिली। सैन्य पूर्णपणे गाफील राहिले आणि खाली आदिलशाही तळावर विजयाचा आनंद साजरा होऊ लागला। पण त्यांना कुठे माहित होतं की ही फक्त वाघाने शिकार करण्याआधी मागे घेतलेली 2 पावलं होती। आषाढ महिन्याची ती अत्यंत काळोखी आणि वादळी रात्र। मुसळधार पाऊस कोसळत होता आणि विजांचा कडकडाट छाती फाडत होता। पन्हाळगडाच्या दिंडी दरवाजातून अत्यंत गुप्तपणे 2 पालख्या बाहेर पडल्या। पहिल्या पालखीतून विशाळगडाच्या दिशेने प्रत्यक्ष शिवाजी महाराज आणि काही निवडक मावळे निघाले, पण ती दुसरी पालखी दुसऱ्या पालखीतून राजदिंडीच्या मार्गाने साक्षात मृत्यूच्या जबड्यात निघाला होता। महाराजांचा वेश धारण केलेला एक तरुण, शिवाजी महाराजांसारखीच दाढी, तसाच चिरेटो आणि तसाच राजबिंडा चेहरा। हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून महाराजांचा जीवाभावाचा मावळा शिवा काशीद होता। शिवा काशीद हा काही मोठा सरदार नव्हता। तो न्हावी समाजाचा एक अत्यंत साधा तरुण होता। पण जेव्हा महाराजांच्या जीवावर संकट आलं तेव्हा या साध्या तरुणाने साक्षात मृत्यूचा विडा उचलला। त्याला पूर्णपणे माहीत होतं की ज्या पालखीत तो बसतोय ती पालखी त्याला थेट मृत्यूच्या दारात घेऊन जाणार आहे। पण तरीही चेहऱ्यावर एकही भीतीचा लवलेश न आणता आपल्या राजासाठी तो हसत हसत त्या पालखीत बसला। शिवा काशीदची ती पालखी सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पकडली। शिवाजी सापडला अशा वल्गना करत त्या तरुणाला सिद्दी जोहरच्या तंबूत हजर करण्यात आले। सिद्दी जोहर आनंदाने वेडा झाला होता, पण काही क्षणांतच आदिलशाहीतल्या काही हेरांनी ओळखलं, हा शिवाजी नाही, हा तर कोणीतरी तोते आहे। सिद्दी जोहरच्या पायाखालची जमीन सरकली। शिवाजीने आपल्याला मूर्ख बनवलं या रागाने तो साक्षात सैतानासारखा खवळला। त्याने रागाने आपली तलवार उपसली। मृत्यू समोर उभा होता, पण शिवा काशीदच्या चेहऱ्यावर भीती नाही तर एक अत्यंत अभिमानास्पद हास्य होतं। माझ्या राजासाठी 1000 वेळा मरण आलं तरी चालेल, पण माझ्या राजाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही। संतापाने वेड्या झालेल्या सिद्दी जोहरने शिवा काशीदवर तलवारीचे सपासप वार केले। रक्ताच्या थारोळ्यात तो तरुण कोसळला। स्वराज्यासाठी
आपल्या राजासाठी एका सामान्य मावळ्याने हसत हसत मृत्यूला कवटाळले होतं. शिवा काशीदचं हे महाबलिदान इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं.